मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेससोबत युतीची इच्छा आहे अशी माहिती उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी ब्रेकिंग न्यूज म्हणून सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावर मनसे नेत्यांनी नाराजी व्यक्त करत राऊत यांनी जाहीर केलेली भूमिका खोडून काढली. आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील, बाकी कोणी नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. काही वेळातच संजय राऊत यांनी सावध पवित्रा घेत राज यांना स्पष्टीकरण दिले. राज ठाकरे मवियात येण्यास इच्छुक आहेत का, या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी सांगितले, तुमच्या माहितीसाठी ब्रेकिंग न्यूज देतो. स्वतः राज ठाकरे यांची ती इच्छा आहे. मवियातील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज यांची भूमिका आहे. या वक्तव्यानंतर मनसेमध्ये नाराजी पसरली. तेव्हा राऊत यांनी राज यांना वैयक्तिक मेसेज करून स्पष्टीकरण दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊत यांच्या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की मनसेने अद्याप कोणतेही प्रस्ताव काँग्रेसला पाठवला नाही, त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे, परंतु आघाडी किंवा युती करण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत. मनसे संदर्भात काँग्रेस पक्षात कोणत्याही चर्चा झालेली नाही, असे काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले. काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर कमिटी बैठक सोमवारी पार पडली. त्यामध्ये मित्र पक्षांचीही या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.